नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजेच कर्जमाफी 2026ची 3 याद्या प्रकाशित झालेल्या आहेत. तुम्हाला जर तुमचं नाव ह्या 3 यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्ही 3 डॉक्युमेंट आहेत, ते 3 डॉक्युमेंट तुम्ही घेऊन तुमच्या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. आता पहिलं आहे बँक पासबुक. आता हे बँक पासबुक कुठलं, तर तुमचं ज्या बँकेतून लोन पास झालेलं आहे ते क्रॉप लोन हे ज्या बँकेचं आहे त्या बँकेचं पासबुक घेऊन जायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्ड आणि ही जी बँकेचे पासबुक आहे हे घेऊन गेलं तरी होत नाही आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची फार्मर आय डी. मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केले की सर आमचं यादीमध्ये नाव नाही आहे, आमची यादी आली का नाही आहे. आता सध्या तरी 3 याद्या आलेल्या आहेत. आता जर तुमच्या यादीमध्ये नाव नसेल तर आणखी पण याद्या महिन्यातून भरपूर यादी येतच राहणार आहे. तुमच्या पहिला जिल्हा बँका असतील त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे, सहकारी सोसायट्या असतील त्या ठिकाणी सर्च करा, चेक करा, तिथं फोन लावा. कोण असतील आजूबाजूची जवळची ओळखीची पाळखीची कोणही असेल तिथं फोन लावा. त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डमध्ये तुम्ही बघू शकता. जो कोण ग्रामपंचायत ऑपरेटर असेल त्याचा नंबर असेल तर त्याच्याकडे तुम्ही ही लिस्ट मागा, किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही गावातीलच कोण असेल तर त्याच्याकडे सुद्धा तुम्ही याची चौकशी करू शकता. सो 3 याद्या प्रकाशित झालेल्या आहेत. आता काही शेतकरी असे आहेत की त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये त्या शेतकऱ्याचं नाव आहे, त्याची फार्मर आय डीसुद्धा आहे आणि तो KYC करायला गेला तर त्याची KYC होत नाही. आता हे का होत नाही आहे त्याच्याबद्दल ऑलरेडी मी माहिती सांगितलेलं आहे. मंडळामार्फत किंवा जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटमार्फत पोर्टलमार्फतच या ठिकाणी कारण आलेलं आहे. ते कारण काय आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे ते संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.